नमस्कार, मी सचिन शेळके. तर आज आपण आपण या प्लॉट मधले व्हिडिओ काढले. तर प्रेमकुमार कत्रे यांचा पेरूचा 2 एकरचा प्लॉट आहे. तर आज आपल्यासोबत खरेदीदार आहेत, व्यापारी आवाड साहेब आहेत. तर आपण आवाड साहेबाकडून आपण एक थोडं गायडन्स घेऊ. आजपर्यंत आपण शेतकऱ्याकडून गायडन्स घेतलंय, तर आवाड साहेबाकडून आहेत. तर आणि त्यांच्यासोबत गरड सर पण असते. तर सर नमस्कार. तुम्ही इतर बागा पण फिरले द्या आणि यांची पण बाग पाहिले. तुम्हाला इतर बागामध्ये ह्या बागामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला किंवा मालामध्ये काय तुम्हाला फरक जाणवला? एकदम अतिशय सुंदर बाग आहे. नंबर 1चं फळ आहे आणि गोल फळ आहे. हा हा, आणि झाडाची डेव्हलप सुद्धा जी आहे ना एक समान झालेली आहे. एक समान झालेली एक समान झाली आणि पहिल्याच वर्षी असल्यामुळे हे आहे. आणि एका झाडाला कमीत कमी जे आहे ना मला तर वाटतं 100-125 प्युर आहेत. हो. आतापर्यंत मी म्हणतो की 35 ते 40 असायला पाहिजे असं मी ऐकण्यात आलेलं आहे. पहिल्या वर्षी. परंतु पहिल्या वर्षी आणि कुठेही ह्याने त्याला तारकाठी सुद्धा केलेली नाही आणि प्रत्येक झाडानं फळ आपल्या जागेवर धरून ठेवले, कुठेही लोंबलेलं नाही आणि अतिशय सुंदर नंबर 1ची बाग आहे. ओके, धन्यवाद सर. आता तुम्हाला जर पाहायचं म्हणलं सर, तर ह्याच्यामध्ये पण एखादा कुठं राहत असतोय. आता हे तुम्हाला पेरू आहे की आपल्याकडे जे प्लॉट आहे ते तुम्हाला त्या पेरूचा तुम्हाला आकार असा गोल आकार दिसणार. पेरूवर चकाकी वगैरे चांगली दिसणार आणि गोल आकार असल्यामुळं आवडसाहेब पण आपल्याला कत्रे साहेबाला आपल्याला चांगला रेट देते, तर इतरांपेक्षा चांगला रेट देते. बरोबर. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी शेवटपर्यंत माल काढणार. बरोबर आहे का साहेब? शेवटपर्यंत मला करणार. ओके, धन्यवाद साहेब. असं शेतकऱ्यांना सपोर्ट करत राहा. तुम्हाला भरपूर शेतकऱ्याच्या नादाने तुम्हाला भेट